नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आज तुम्हाला दाखवणार आहे माझा गणपती. त्यानंतर आता येतील भटजी काका, मग आपण गणपतीची स्थापना करू वगैरे. हे सगळं तुम्हाला दाखवेनच कसं कसं होतं. आता आवरायचं. खरं तर ॲक्च्युली 8 वाजता येणार होते, अजून तरी काय आले नाही आहेत. आमचे इथे दुसरे आहेत, त्यांच्याकडे ते 8:30 बोललेत, तर मग आमच्याकडे 9 वाजेपर्यंत 9-9:30 वाजेपर्यंत येतील. तर तुम्हाला आवाज येत असेल का, माणसं काहीतरी बोलतात आणि आईकडे काहीतरी वेगळंच बोलतो. तर कालच नाही काही खरं तर आम्ही गणपती आणला. कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललो की नाही दाखवता येणार, पण मी काल म्हणजे फोटो वगैरे काढून ठेवले खरं तर मी तर तुम्हाला डायरेक्ट गणपतीच दाखवतो. सगळं पूजा वगैरे झाली की, आता देवांची पूजा चालू आहे. देवांची पूजा झाली की मग भटजी काका आले, स्थापना वगैरे झाली की तुम्हाला मी नक्की दाखवतो की कसा आहे आमचा गणपती. खरं तर आम्ही गेल्या वर्षी अशी जसं आपलं कपाट जसं असतं त्या टाईपमध्ये आम्ही देवाऱ्याचं हे करून घेतो. त्यामुळे मला जास्त मोठा गणपती आणता येत नाही. हो, मोठा गणपती आम्ही नाही आणत. एकदम अशी छोटीशी मूर्ती असते, जास्त मोठी नसते. तसे काही असं फरक नसतो मोठ्या मूर्तीत छोट्या मूर्तीत. देव जो हो काय आहे तो काही सगळ्या ह्याच्यामध्ये असतो, भाव महत्त्वाचा. त्यामुळे अशा प्रकारे स्ट्रीट यू बघत राहा. भेटूया, आवडतो पटकन आणि भेटतो. बाय. Few minutes later. हॅलो. तर आवरून झालं आहे, पण अजून जाग्यात काय भजी जाता आले नाही. तर आता आवरून बसलो. तर पाऊस पडतोच आहे, तर आवाज येत असेलच. माझा त्यामुळे आवाज कमी येतो तुमच्या ह्याच्यात, त्यामुळे त्या समजून घ्या. तर आता काय आवरून तर बसलो आहे. येस, हे आहे सगळं टी शर्ट ढगलम बगलम. प्रकारे आवरून बसलेलो आहे मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो मला कंटाळा आला. आता किती वेळ थांबायचा, दाखवतो. असा काहीसा सेटअप आम्ही गणपतीसाठी केला आहे. मस्तपैकी असा आमच्याकडे छोटीशी मूर्ती आहे. मग अशी तुम्हाला म्हटलं होतं दाखवून म्हणून छोटीशी क्लिप. हे आमचा गणपती असा काही थोडंफार सेटअप आहे. तुम्हाला मग अशी बोललो होतो, कारण आम्ही मूर्ती जी आहे ती छोटी आणतो, कारण की आम्ही ती अशी पूर्ण असा बॉक्स करून घेतला आहे, म्हणजे असं कपाडा टाईप. त्यामुळे आम्ही छोटी गणपती आणतो. आमच्याकडे छोटीच जशी गणपती आणतात त्यामुळे. येस, असा आहे दिवस माझा सुरूच असणार आहे. तर मी तुम्हाला काय सांगायचं तर बरोबर आठवलं की मध्ये खूपच डिस्टर्बन्स आलेला आहे, कारण माझ्या परीक्षा वगैरे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर सोमवारी माझ्या परीक्षा संपल्या, कारण की ते मध्येच भरपूर पाऊस पडला 2-3 दिवस, म्हणून आम्हाला सुट्टी दिली. त्यामुळे आमचं जे पहिले जे दोन पेपर होते ते शेवटी ढकलले. त्यामुळे आमची सोमवारी, आता आम्हाला खूप लवकर सुट्टी मिळाली असती. रविवारपासूनच आमची सुट्टी लागू झाली असती, तर तसं नाही झालं. आमची सुट्टी आता 7 तारखेपर्यंत आहे. 8ला शाळा आहे. त्यामुळे असं आहे. तर गेले डिस्टर्बन्स खूप आला असल्यामुळे जे मी माझा आत्ता काल केलेला ब्लॉग असतो, आता मी आज जो पोस्ट करेन तो ब्लॉग बघितला नसेल कालचा, तर नक्की जाऊन बघा. आणि माझे ब्लॉग जर आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. स्ट्रीट बाय बाय.